पण ते केल्याशिवाय बंदच व्हायचं नाही. रोजचं डेली एक्सरसाइज करावं लागायचं. चौथी गोष्ट होती ती म्हणजे कमरेमध्ये L4 L5 मध्ये माझे गॅप होते. आणि कारण का मला सकाळचं 11 वाजले की मला मला उभा राहायला व्हायचं नाही, मला काम अजिबात व्हायचं नाही. आणि त्याच्यानंतर मला पेन किलर म्हणजे पेन किलर चालतच नव्हतं. मला होमिओपॅथिक मी पेशंट होते. मला ॲलोपॅथिक अजिबात चालत नव्हतं. आणि मी कॅल्पॉल 650 घ्यायची त्यावेळेला. त्यांनी कॅल्पॉल 650 घ्यायचे. आणि एक मिलिंद सर, मग आमच्या मिलिंद सरांना आर्थरायटिस होता. त्यामुळे त्यांनी ते सगळे जॉईंट्सना वगैरे सगळं मसाज करायला रोज कुणाकडनं तरी एक तेल आणायचं. मी एक तेलाचा असा ट्रे तयार केलेला होता दोघांसाठी, की आज हे तेल लावून बघूया. मग ह्यांनी हे सांगितलं तर आणायचं, लावून बघायचं. त्यांनी ते सांगितलं, आणायचं, लावून बघायचं. असं सतत आमचा सिलसिला चालू असायचा. आणि संध्याकाळी पण मला मसाज करायला लागायचं. एखाद्या वेळेस खळगा आला तरी मला, खळग्यातनं पाय गेला तरी माझं कंबर मला सटकायची आणि मी कोण सवळ असेल त्याचा हात धरून उभारायची. खूप त्रास व्हायचा मला. त्याच्यानंतर मला सायटिका होता डाव्या साईडला. सरळ झोपायला येत नव्हतं. डॉक्टरनी दोन्ही मांडीच्या खाली उशी ठेवायला लावलेली होती. आणि जर सरळ झोपलं आणि एका अंगावर झोपलं तर दोन पायात आणि परत उशी टाकायला लावायची. रात्रभर हेच चालू असायचं. तर तिसरी गोष्ट होती, मला दोन्ही गुडघे दुखायचे. खाली बसायला, मांडी घालायला अजिबात इतका त्रास व्हायचा. पण कधी कधी घालावं लागायचं, कधी कधी बसावं लागायचं. पण कधी एकदा मी पाय सोडेल एवढा त्रास व्हायचा. आणि पुढची गोष्ट म्हणजे दोन्ही पायाच्या पिंढऱ्या अशा घट्ट झालेल्या होत्या. आणि का दर 2 दिवसांनी, 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड मला कायम क्रॅम्प्स. क्रॅम्प्स म्हणजे पेटक्या म्हणतात ना तसे. आणि इतकं ते म्हणजे सगळ्या शिरा सगळ्या सुजायच्या. सकाळी मला चालायला यायचं नाही बेडवरनं उठून. आणि मला ते असं तेलाने मसाज करावं लागायचं, त्याशिवाय मला चालायलाच येत नव्हतं. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे दोन्ही पायाच्या दोन्ही टाचामध्ये टोचायचं. मग मी एक डॉक्टरची, नामांकित डॉक्टरची लेक आहे. आणि माझं हे गाव इचलकरंजी, माहेर पण आणि सासर पण. आणि ह्या गावात माझे वडील डॉक्टर असल्यामुळे माझे सगळे त्यांचे सिनियर डॉक्टर लगेच मित्र होते. त्या मग नेगांदी काका म्हणायचे, सविता तुझं हाड वाढलंय. मी म्हटलं, मला हाड वाढले तर काय करायला पाहिजे? तर तो एक तर ऑपरेट करून घे, नाही तर इंजेक्शन करून घेत जा. इंजेक्शनचा तर मी परिणाम भोगलेलाच होता, तर मला नको आहे म्हटलं. पण मी स्वतःवर काम करत राहिले. वजन कमी करणं हे एक महत्वाचं त्यात होतं. आणि वजन कमी करत करत राहिले. डॉक्टर चप्पल, डॉक्टर स्लीपर सतत शोधत राहिले. किती 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते सतत शोधत राहिले. त्यावेळेला फारसं नव्हतं. बाटाचं यायचं त्यावेळेला, असं त्यावेळेला मिळत नव्हतं डॉक्टर चप्पल. आणि त्यामुळं हे सगळं करत राहायचे. दोन्ही पायाला 3-3